रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत इथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रोहा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधीतून वरसे ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली। यावेळी दिल्ली येथे अधिवेशनाच्या निमित्ताने गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत कोकणासह रायगडच्या संपूर्ण परिसरात भारत सरकारच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्प, कल्याणकारी योजना आणि जे करता येईल त्यासाठी 100% पाठिंबा राहील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिले असल्याचं सांगितलं। परवा अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीला गेलो, पहिले एक दिवस जाऊ शकलो नाही। दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली। 10-12 मिनिटं त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली। एकटाच होतो तेव्हा आपल्या सगळ्या परिसरामध्ये, विशेष करून कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळे भारत सरकारच्या माध्यमातून नवीन प्रकल्प कसे आणता येतील, अधिक विकास कशाप्रकारे करता येईल, या गोष्टीवरती माझ्या भावना त्यांच्याकडे मला व्यक्त करता आल्या। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या त्या एकटाच हितगुज असलेल्या भेटीमध्ये माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आश्वस्त केलं की रायगड ही ऐतिहासिक भूमी आहे। त्यांनी आठवण केली मुद्दामून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे, त्यालाही किल्ल्यावरती यायचं आहे। तरी मला आवर्जून सांगितलं की माझ्या मतदारसंघात कोकणामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून जे अपेक्षित असेल ते नक्की सांगा। भारत सरकार 100% आपल्या पाठीमागे राहील असा विश्वास अमितभाईंची पण त्या दिवशी भेट झाली। त्यांनी सुद्धा ते सांगितलं की जे काही आज या संबंध महाराष्ट्रातील प्रकल्प असतील, कोकणातील असतील, या कामाच्यासाठी सुद्धा भारत सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ हे 2 नेते मंडळींच्या मार्फत त्या ठिकाणी निश्चितपणे राहील। आता राज्यातलंही सरकार आपलंच आहे, याही सरकारच्या मार्फत आपण अशा काही अनेक कल्याणकारी योजना करू की आपल्या भागाचं चित्र आपण एका विशिष्ट टप्प्यावर बदललेलं आहे, पण ते अधिक कशा पद्धतीने आपल्याला बदलता येईल या दृष्टिकोनातून आपण काम करण्याचा प्रयत्न करूया। आज पुन्हा एकदा BPCLचे मी आभार मानतो आणि सरपंचाने माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करतो की त्याचा व्यवस्थितरित्या त्याचा मेंटेनन्स राहिला पाहिजे, त्याचा वापर योग्यरीत्या झाला पाहिजे। एक चांगली शेडी करा, कारण 22 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स आहे, अशी काही किरकोळ दिली नाही द्यायची झाली तर इतक्या मोठ्या रकमेची ॲम्ब्युलन्स ज्यावेळेला मिळते त्यावेळेला त्याचा योग्य तो वापर, योग्य तो विनियोग आपण सर्वजण नक्कीच त्या ठिकाणी कराल अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपणही आलात त्याच्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।